पुढे जातो तो पुढे व्हिडिओ. हे CBCचं मशीन आहे, त्याच्यावर आपण कम्प्लीट ब्लड काउंट करतो. कम्प्लीट ब्लड काउंटमध्ये काय करतो तुम्ही त्याच्यावर बघून सांगता तुम्हाला काय तिथे मिळतात. चार बघा, आता तुम्हाला एक WBC त्याचा डिफरन्शियल, RBC, HB आणि प्लेटलेट हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला यामध्ये येतात. इथं तुम्ही EDTA घेतलेलं सॅम्पल ॲस्पिरेट करायचं, ते आतमध्ये जाऊन डिस्प्ले करून तुम्हाला 1 मिनिटाच्या त्याच्यावरती रिपोर्ट येतात. ते फुल्ली ऑटोमॅटिक सेल काउंटर आहे. त्याच्यावरती तुम्ही फक्त ॲस्पिरेट केले की सगळं ते तुम्हाला विदिन 1 मिनिटमध्ये रिझल्ट येतं. ते अबट कंपनीचं सेलटाईम रुपी आहे. अबट कंपनी सेलटाईम रुपी ते मोस्ट ॲडव्हान्स आहे. आता ते तुम्हाला एवढे सगळे पॅरामीटर्स WBC, त्याचा डिफरन्शियल, RBC, HB, प्लेटलेट आणि त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असते ते पॅथॉलॉजिस्टला लागतं. ते फायनल रिपोर्टिंग पॅथॉलॉजिस्टच करतात. त्याच्यात फक्त तुम्हाला EDTAचं ब्लड घेतलेलं ॲस्पिरेट करायचं. त्याच्यात मिनिमम तुम्हाला 5000 काउंट येतं प्लेटलेट. मिनिमम जेवढा असेल तेवढा ते दाखवतो आणि 1 मिनिटात करतो. जेव्हा तुम्ही मॅन्युअली करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक WBC डायल्युटिंग फ्लुइड, RBC डायल्युटिंग फ्लुइड, प्लेटलेट वगैरे सगळं वेगळं करायला लागतं ना, त्यात वेळ जातो. त्यात तुम्हाला लगेच रिपोर्ट येतो. हे त्याचं ॲडव्हान्स आहे. याचा मेंटेनन्स ऑटोक्लीन म्हणून असतं डेली, ते द्यायचं त्याला. ऑटोक्लीन म्हणून एक त्यांचं आहे सोल्युशन, ते डेली द्यायचं. आणि बाकी त्याचे डायल्यूट शीट वगैरे आहेत. ते डायल्यूट नाही, ते प्रत्येक सॅम्पल ॲस्पिरेट केल्यावरती त्याला वॉश देत असते. वॉश देत आणि त्याचं जे आहे ते खाली येते. जो वॉश केलेला जो भाग आहे, ब्लड आणि सगळे हे वापरलेले रिएजंट्स ते बाहेर त्या कॅनमध्ये येते, खाली आहे. जर एकच सॅम्पल 1 बाय 1 हे 1 बाय 1 तर तुम्हाला पटकन रिझल्ट मिळेल. डिफरन्स काय नाही ना, एकच आपण सॅम्पल 2दा वापरलं तर काउंटमध्ये थोडासा रिझल्टमध्ये वगैरे खाली वर झाला असं काय? मोस्ट परफेक्ट आहे. आणि काही जर तुम्हाला वाटलं याच्यावर तर तुम्ही आम्ही पॅथॉलॉजिस्टला स्लाईड देतो. PS करायला लागतं. CBC रन केलं की PS करतो. PS झालं की ते जो रन केला सॅम्पल तो प्रिंटर आणि ती स्लाईड ते दोन्ही कोरिलेट करून मग रिपोर्ट फायनल हे होतं डिस्प्ले. आणि जर हे पण असते विकली मेंटेनन्स पण करायला लागते. ते केअर वॉल म्हणून आहे, ते पण विकली मेंटेनन्स करायला लागते. ते सॉल्ट वगैरे EDTAमध्ये वापरलेलं जे असते आपण ब्लड वगैरे सॉल्ट काढते ते स्वच्छ करते. तर महिन्यातनं किंवा आठवड्यातनं करायला लागतं. बाकी एवढा मेंटेनन्स काय नाही आहे. ते तिकडं आहे ते सगळे क्लॉटिंग फॅक्टर्स होतात, ते पण ॲटोमॅटिक आहे. फक्त ज्या पेशंटचं आहे ते पेशंटचं नाव, कुठली टेस्ट आहे ते सिलेक्ट करायचं. ते रन केले की तुम्हाला आपोआप बायोकेमिस्ट्री अॅनल देतं. त्याच्यावरती तुम्ही लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, शुगर, कॅल्शियम, बाकीचे लिपिड वगैरे सगळं याच्यावर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ॲट ए टाईम 30 सॅम्पल्स घेऊ शकता. ते सॅम्पल्स आहे तो शूज काढितच आता मशीन असते. पेशंटचं तिथे झोपून त्याला कुठल्या पार्टचा सिस्टम करायचं ते सेंटर वगैरे त्याच्यावर होतं, मशीन आतमध्ये जातं आणि आपल्याला तिकडच्या PCवरती सगळं त्याचं नाव, कुठल्या डॉक्टरने पाठवले,
सगळं त्याला कमांड दिलेली असते. त्याच्यानुसार ते सिटी स्कॅन घेऊन तुम्हाला काही क्वेश्चन येते विचार. आपल्याकडे टाईप ऑफ बायोप्सी नाही नाही तर मॅडम बोलले की टाईप ऑफ बायोप्सी म्हणजे सिटी गार्डेड बायोप्सी तेवढाच त्या भागात जाऊन तेवढं ते बाकीचे ह्याला इंजुरी न होता ते घेतात. त्यासाठी मशीनचा उपयोग होतो. सिटी गार्डेड बायोप्सी. 5 ची 11 MBS आहे. ऍक्च्युली मी एक्सरे टेक्निशियन यायचे. त्यांनी माहिती सांगितली. म्हणजे सगळं आतून ऑपरेट करता तुम्ही. पेशंट पण त्यात असतात सगळे पेशंट आत जाताना सुद्धा ते तिथून पण होतं इथून पण होतं. त्याचा रिमोट आहे. पेशंटला झोपून सेंटरिंग आहे. मला कुठल्या भागात मी काढू काय सांगतो मग काट केलं उद्या एका टार्गेटवर आपलं म्हणजे जो कॅन्सर ट्युमर आहे कॅन्सर ट्युमरवर आपण त्याला हे करून कॅन्सर. माझं नाव जयदीप आहे. मी ते मेडिकल फिजिसिस्ट म्हणून आहे. तर हे एक लिनियर ॲक्सिलरेटर आहे. हे मोस्टली जेव्हा रेडिएशन थेरपी जेव्हा कॅन्सरेशन थेरपी देतो आपण त्यासाठी यूज केला जातो. तर हा ओल्ड मशीन आहे. तिकडे फास्ट आहे आणि कॉम्पॅक्ट आहे. छोटी आहे बघा तुम्ही बघू शकता. छोटे आहे ती मोठी आहे. ती मॅन्युअल आहे. त्याला ऑपरेटिंग हे पण जास्त आहे. टाईम खूप घेते ती. रेडिओ सोर्स आहे. इथे जर तुम्ही वाचू शकता लिहिलं आहे रेडिओ इरेडियम 192 ती टू पेशंटमध्ये सोर्स द्याल ती इथे कनेक्ट होते आणि हा पेशंटचा इथे कनेक्ट होतो. पेशंटला एक टँडम लावला जातो आणि तिथे कनेक्ट होतो. त्याच्यातून सोर्स ट्रॅव्हल करून पेशंट येतो. सोर्स एकदम छोटा राहतो. राईस आपला भाताचा कण असतो ना तेवढाच छोटा आहे. म्हणजे त्याची लेंथ 0.90 मिलीमीटर आणि 60 mm डायमीटर असतो. एकदम छोटा. 1 सेंटीमीटर पेक्षा पण छोटा असतो. पण त्याची ऍक्टिव्हिटी खूप जास्त असते. 15 क्युरी पर्यंत. तो जर्मनीमध्येच मॅन्युफॅक्चर केला जातो. काही लायसन्स त्यांच्याकडेच आहे. तर जर्मनीवरून येतो. नाही बाहेर कॅन्सर का असते तिथून प्लेटलेट फक्त सेपरेट होतात. बाकीचं ब्लड आहे तसं फॉर्ममध्ये जातं पेशंटला. डोनरला परत देतो. फक्त प्लेटलेट सेपरेट होतात. ते 250 ml असतात. चाल पुढं प्रोडक्ट आम्हाला काढायचं आहे. आम्ही त्याचं प्रोग्राम ठेवतो. आणि हे आहे हे लॅमिनर एअरफ्लो. ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटीमध्ये आधी अर्धा